यिर्मया अध्याय 45। यहूदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी बारूक बिन नेरिया याने यिर्मयाच्या तोंडची ही वचने पुस्तकात लिहिली। तेव्हा त्यास यिर्मया संदेष्टा हे वचन बोलला, हे बारूखा, परमेश्वर इस्रायलाचा देव तुला असे म्हणतो, तू म्हणालास, हाय हाय, परमेश्वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे। मी कण्हून कण्हून थकलो आहे, मला काही चैन पडत नाही। यास्तव त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, पहा, मी जे उभारिले ते मोडून टाकीन, मी जे लाविले ते उपटून टाकीन। सर्व पृथ्वीची हीच वाट। तू आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांछा करीतोस काय? ती करू नको। पहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो। पण जेथे जेथे तू जाशील, तेथे तेथे तू जीवानिशी सुटशील।